अरे पण एवढं का करताय? सगळ्यांना द्या की जागा. एवढं कशाला शिवतीर्थावर एकत्र पाहायला मिळालं. आज मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे देखील आले. आज सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा वाढदिवस होता. खरं तर परवा दिवशी उद्धव साहेबांनी ही गोष्ट जाहीर केलेली होती की त्यांना हा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करायचा आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने फार गर्दी कोणी करू नये. एक तर पाऊस आहे आणि पावसाचं असमान वितरण बघता एकीकडे नाशिक, पुणे, मुंबईमध्ये पाऊस धुवाधार आणि त्याच वेळेला मराठवाडा, विदर्भामध्ये अजूनही काही धरणं पूर्णतः भरलेली नाहीत. अशा असमान वितरण व्यवस्थेमध्ये आपण वाढदिवस करावा का एक दुविधा होती. पण तरीही महाराष्ट्रभरातली अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंतचे सर्व कार्यकर्ते ज्यांना जसं जमेल तसं जितकी शक्य होतील तेवढे येथे शुभेच्छा देत आहेत. पक्षाचे सगळे मान्यवर पदाधिकारी आत आहेत, सगळे आमदार आणि काही खासदार महोदय हेही आता सन्मान्य पक्षप्रमुखांची भेट घेऊन शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. एका विद्यार्थ्यांनी गुण कमी मिळाले म्हणून तिने आत्महत्या केली. मी यावर मला वाटते आजही माझी सलग 2 पत्रकार परिषदा झाल्या. ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सांगताहेत की पेपर फुटीच्या संदर्भाने बोलताना एकतर ते ऑन रेकॉर्ड ऑन इयर बेमालूम खोटं बोलताहेत. माझं पुन्हा असं म्हणणं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांचे पेपर फुटताना ते पेपर नेमके वेगवेगळे क्लासेस चालवणाऱ्या संचालकांकडेच कसे येतात. जसा नीट पेपर फुटीचा पेपर हा मोठेगावकर सारख्या क्लासेसच्या मोठेगावकर संचालकाकडे होता, तीच गोष्ट ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या बाबत, तीच गोष्ट पुण्यातल्या पीएमसी अभियंत्याच्या परीक्षेच्या बाबत, तीच गोष्ट मृदा जलसंधारणच्या बाबत, एवढ्या सगळ्या पेपरच्या परीक्षांचे पेपर फुटत असताना मुळात आयोग करतो तरी काय. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष भीमनवार योगायोगाने नागपूरचे आहेत, मुख्यमंत्री सुद्धा नागपूरचे आहेत. हा योगायोग आहे असं आम्ही समजतो, परंतु आपल्याच गावच्या अध्यक्षांना समजावून सांगायला काय मुख्यमंत्री महोदय कमी पडत आहेत का. दुसरा मुद्दा की परीक्षा एखादा पेपर फुटल्यानंतर त्याला 10 लाख रुपये दंड, 10 कोटी रुपये दंड, 10 वर्षाची शिक्षा हे पेपर फुटल्यानंतर करण्यापेक्षा मुळात पेपर फुटूच नये यासाठी परीक्षा पद्धतीत सुधारणा यावर सरकार कधी विचार करणार हा खरा कळीचा मुद्दा आहे. पण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आता वरळीमध्ये लक्ष केंद्रित करावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतंय की आजचा दिवस हा सन्मान्य पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाचा दिवस आहे. राजकीय आखाडे रोज असतात आणि त्याची उत्तरं अगदी ताकदीने द्यायला आम्ही सगळे तयार आहोत. आणि मला असं वाटतंय की मजा तेव्हाच असते जेव्हा संपूर्ण स्टेडियम, अख्खं पॅव्हेलियन तुमच्या विरोधातल्या लोकांनी एकवटलेलं असतं, स्टेडियम मध्ये तुमच्या नावाचा जयघोष चालू असतो आणि मैदानावर खेळायला तुम्ही एकटे उभे असता. आणि त्या सिच्युएशन मध्ये मला वाटतंय माझा पक्ष ताकदीने उभा आहे. पॅव्हेलियन मधल्या लोकांनी काय एकवटायचं ते एकवटू द्या, परंतु स्टेडियम मधला जो सगळा हंगामा आहे, स्टेडियम मधला जो जय जयकार आहे, मागच्या 2-3 कार्यक्रमात आपण जी शिवाजी पार्क वरची गर्दी बघताय ती या गोष्टीची साक्ष देते की ठाकरे कधी संपत नसतात. त्यामध्ये ते असं म्हणतात की जी तक्रार आमच्याकडे आली तीच बनावट आहे, पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून असा बनाव रचला गेला. मला असं वाटतंय की मी पुन्हा एकदा सांगते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांना माझी पुन्हा विनंती आहे, कृपया तुम्ही जरा समोरासमोर बसा, पळवाटा काढू नका, इकडे तिकडे पळू नका, समोर बसून चर्चा करा. 3 दिवसापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाचे जे सचिव म्हणत होते की असा घोटाळा झालाच नाही, ते काल असं म्हणत होते की घोटाळा झालाय, आम्ही चौकशी करू. आज ते म्हणतात की तो बनावट ईमेल होता. ते असं का म्हणू शकतात? कारण ज्या मुलाने 1 महिन्यापूर्वी मेल केला होता ही गोष्ट तुम्हाला 1 महिन्यानंतर बोलायला का सुचते? 6 दिवसापासून त्या मुलाचा मोबाईल का बंद आहे? त्या मुलावर कुणी दबाव आणलेला आहे? त्या मुलाला कदाचित जर तू आता काही बोललास तर तुला पुन्हा कुठल्याच परीक्षेत कसल्याच पद्धतीने सहभागी होता येणार नाही, तुला आम्ही कायमचे रिस्ट्रिकेट करू, हा दबाव त्या मुलावर आहे का?
आणि दबावापोटी त्याच्याकडून खोटा जबाब नोंदवला जात आहे का? अगदी कारण 6 दिवसापूर्वी ज्या मुलाचा संपर्क होत होता त्या मुलाचा संपर्क अचानक त्याचा नंबर नॉट रिचेबल झालेला आहे. त्यामुळे ही सगळी जी कीड लागलेली परीक्षा पद्धती आहे ती सुधारायची असेल तर मला वाटतं त्या मुलाने सुद्धा स्वतःचा सत्सद विवेक जागा ठेवला पाहिजे. ज्या मुलीच्या सोबत व्हॉट्सअप चॅटिंग व्हायरल झालेला आहे, ऋतुजा नावाची मुलगी आणि गौरव पाटील नावाचा हा मुलगा, आणि त्या गौरव पाटीलच्या संदर्भाने जर तुम्ही बोलत असाल तर राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिवाला माझं एकच प्रश्न आहे, एवढ्या साध्या प्रश्नाचं एवढं साधं उत्तर जर तुम्हाला सुचत होतं तर त्यासाठी तुम्ही 1 महिन्याचा वेळ का घेतला? एक. दुसरं असं, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष भीमनवार नागपूरचे योगायोगाने आहेत की ठरवून आहेत? उत्तर तुम्ही द्यावं. तिसरं, या सगळ्या परीक्षा घेत असताना पहिलं जे टेंडर दिलं होतं प्रितिश देशमुखच्या जीए सॉफ्टवेअर कंपनीला, ती कंपनी, आणि आता IBPS ने TCS ला दिलं. बहुधा TCS सब टेंडर्स देतात वेगवेगळ्या परीक्षांचे. याच्यामध्ये SMB कंपनी आहे. ही SMB कंपनी सतीश प्रसाद बांदिवडेकरची आहे. हा सतीश प्रसाद बांदिवडेकर ज्याच्यावर ऑलरेडी भंडाऱ्यातल्या जिल्हा परिषद नोकर भरती घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. फडणवीसांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की तुमची अशी काय मजबुरी आहे की ज्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या ठेकेदारांवर आधीच गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच कंपन्यांना पुन्हा पुन्हा कंत्राट का दिली जातात? कंत्राट देण्यामध्ये तुमच्या जवळचा तो कोणता माणूस आहे? आम्हाला नाव माहित आहे, आम्ही ते यथावकाश तेही बोलू, परंतु या सगळ्यांमध्ये पोरांचा जीव जातोय. एक परीक्षाचा पेपर फुटणं म्हणजे साधारणतः 5 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य भविष्याचं नुकसान होणं, आणि त्याचं पाप या सरकारच्या माथी लागते. त्याची उत्तर कोण देणार? काल जल्लोष सभा पार पडली आणि त्या ठिकाणी आयोजकांवर आता पोलिसांनी गुन्हे दाखल केले. कोण घाबरतंय? कोण घाबरतंय त्यांच्या गुन्ह्याला? मुळात ज्या सरकारला आंदोलन हाताळता येत नाहीत, ज्या सरकारला आंदोलकांचं मानसशास्त्र कळत नाही, ते सरकार आंदोलन मोडीत करण्यावर जास्त भर देते. या लोकांनी या प्रश्नाचा जरा गांभीर्याने विचार केला पाहिजे की तुमच्या विरोधात कुठे एका ठिकाणी नाही, महाराष्ट्रात तर अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत नेर असेल, यवतमाळ असेल, देवळी असेल, पुलगाव असेल, वर्धा असेल, धामणगाव असेल, हिंगणघाट असेल, पुसद, वाशिम, अगदी अलीकडचं नांदेड, माहूर, अहमदपूर, लातूर, धाराशिव, त्याच्या अलीकडे बार्शी, सोलापूर, इंदापूर, दौंड, शिरूर, श्रीगोंदा, पुणे, मुंबई, सगळ्या भागात तुमच्या विरोधात जर रोष व्यक्त होत असेल तर जरा तरी आत्मपरीक्षण करा. आणि महत्वाची गोष्ट, जर परराष्ट्र मंत्रालय सांगते की कुठलीही फॉरेन फंडिंग या आंदोलनाला नव्हती, तशी आमच्याकडे कुठलीही माहिती नाही, तर मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते छोट्याशा पावाच्या तुकड्यावर भुंकणाऱ्या टॅटोधारी भक्तिनीपर्यंत या सगळ्यांकडे आता काय उत्तर आहेत ज्यांनी या आंदोलनाला नावबोट ठेवायचा प्रयत्न केला? आम्ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एकच सांगू शकू की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत जर जैनजीची साथ देत असतील तर किमान भागवतांचं तरी ऐका. बाकी कोणाचं नसेल ऐकायचं तर. काही ठाकरे